इयत्ता 10वी विषय इतिहास पाठ 5वा प्रसार माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र डॅश यांनी सुरू केले. पर्याय जेम्स ऑगस्टस हिकी, सर जॉन मार्शल, ॲलन ह्यूम, बाळशास्त्री जांभेकर. उत्तर जेम्स ऑगस्टस हिकी. 2. दूरदर्शन हे डॅश माध्यम आहे. पर्याय दृकश्राव्य स्पर्शात्मक. उत्तर क दृकश्राव्य. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. 1. प्रभाकर आचार्य प्रल्हाद केशवत्रे. 2. दर्पण बाळशास्त्री जांभेकर. 3. दीनबंधू कृष्णराव भालेकर. 4. केसरी बाळ गंगाधर टिळक. त्यातील चुकीची जोडी आहे 1. प्रभाकर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. त्या जागी योग्य जोडी असेल प्रभाकर भाऊ महाजन. प्रश्न दुसरा आहे टिपा लिहा. 1. वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. उत्तर वर्तमानपत्रांनी जनतेमध्ये स्वातंत्र्याची भावना निर्माण केली. ब्रिटिश सत्तेच्या अन्यायाविरुद्ध जनमत तयार केले. समाजातील समस्या व राजकीय घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवल्या. बाल गंगाधर टिळक यांच्या केसरी व गोपाळ गणेश आगरकर यांच्या मराठा या पत्रांनी लोकजागृतीचे कार्य केले. 2. प्रसारमाध्यमांची आवश्यकता. उत्तर माहितीचा वेगवान प्रसार करण्यासाठी प्रसारमाध्यमे आवश्यक आहेत. समाजातील घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवतात. लोकशाही मजबूत होण्यास मदत होते. योग्य निर्णय घेण्यासाठी नागरिकांना माहिती मिळते. 3. प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. उत्तर पत्रकार, संपादक, वृत्तनिवेदक अशी नोकरीची क्षेत्रे उपलब्ध आहेत. रेडिओ, टीव्ही आणि डिजिटल माध्यमामध्ये कामाच्या संधी आहेत. जाहिरात, मुद्रण व ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रेही संबंधित आहेत. सोशल मीडिया व कंटेंट क्रिएशनमध्ये आधुनिक संधी उपलब्ध आहेत. प्रश्न तिसरा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. उत्तर प्रसारमाध्यमामधून मिळणारी माहिती नेहमीच पूर्णपणे सत्य असेलच असे नाही. काही वेळा बातम्या अपूर्ण किंवा अतिरंजित असू शकतात. त्यामुळे ती माहिती तपासून घेणे आवश्यक असते. म्हणून प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करावे लागते. 2. वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. उत्तर वर्तमानपत्रे केवळ वर्तमान घटना नव्हे तर भूतकाळातील घटनांची माहिती देतात. एखाद्या घटनेची पार्श्वभूमी समजण्यासाठी इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे बातमी अधिक सखोल आणि स्पष्ट होते. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. 3. सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. उत्तर दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे. त्यामुळे माहिती पाहून आणि ऐकून दोन्ही प्रकारे मिळते. त्यामुळे समजायला सोपे आणि प्रभावी ठरते. म्हणून दूरदर्शन हे सर्व प्रसारमाध्यमात अतिशय लोकप्रिय आहे. प्रश्न 4 आहे पुढील उत्तराचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामधील प्रश्न क्रमांक 1. आकाशवाणी कोणत्या खात्यांतर्गत येते? उत्तर आकाशवाणी भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या अंतर्गत येते. 2. IBCचे नामकरण काय झाले? उत्तर IBCचे नामकरण इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस असे झाले. 3. विविध भारतीवरून किती भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात? उत्तर विविध भारतीवरून 24 भाषा आणि 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात. 4. आकाशवाणी हे नाव कसे पडले? उत्तर ऑल इंडिया रेडिओ या संस्थेला ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव देण्यात आले.
प्रश्न 5वा आहे, संकल्पना चित्र तयार करा. वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन. सुरुवात. जेम्स ऑगस्टस हिकी यांनी भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केले. दर्पण हे पहिले मराठी वर्तमानपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. आकाशवाणी 1924 मध्ये IBC सुरू झाले. पुढे AIR आणि नंतर आकाशवाणी नाव पडले. दूरदर्शन 15 सप्टेंबर 1959 रोजी दिल्ली दूरदर्शन केंद्र सुरू झाले. 1972 मध्ये महाराष्ट्रात मुंबई केंद्र सुरू झाले. माहितीचे कार्यक्रमांचे स्वरूप. वर्तमानपत्रे बातम्या, अग्रलेख, जाहिराती, सदरे पुरवण्या. आकाशवाणी बातम्या, मनोरंजन, प्रबोधनपर कार्यक्रम, शेतकरी, युवक, स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम, विविध भारती सेवा. दूरदर्शन बातम्या, मालिका, शैक्षणिक कार्यक्रम, थेट प्रसारण, मनोरंजन कार्यक्रम. कार्य. वर्तमानपत्रे जनजागृती करणे, माहितीचा प्रसार करणे, लोकमत तयार करणे, ऐतिहासिक नोंदी ठेवणे. आकाशवाणी माहितीचा प्रसार, जनजागृती, मनोरंजन, शिक्षणात्मक कार्यक्रम. दूरदर्शन दृश्य श्राव्य माहिती पुरवणे, जनजागृती करणे, शिक्षण व मनोरंजन, घटनांचे प्रत्यक्ष दर्शन घडवणे.